गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कालच्या लेक्चरला आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा जो पॉईंट आहे तो क्लिअर करत होतो. त्या पॉईंटमध्ये आपण पहिली कंडिशन जी आहे ती एक्सप्लेन केलेली आहे. पहिली कंडिशन जी होती आपली ती एखाद्या फिजिकल इक्वेशनचे जी करेक्टनेस आहे तो कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो युजिंग डायमेन्शन्स, त्याचा आपण विचार केलेला होता. तीन कंडिशन आपल्याला जनरली डायमेन्शनल ॲनालिसिस मध्ये बघायची आहे. पहिली कंडिशन जी आहे ती आपण क्लिअर केली की ती टू चेक करेक्टनेस ऑफ एन फिजिकल इक्वेशन. मग त्यासाठी आपण एक इक्वेशन ऑफ मोशन जे ते घेऊन दोघींच्या साईड्स जे आहेत त्या ठिकाणी सारख्या दाखवल्या, दोघी साईडमध्ये येणारे इक्वेशन जे त्या ठिकाणी सेम दाखवलं. तर सेम त्या ठिकाणी कंडिशन असेल तर आपण त्या ठिकाणी ते करेक्टनेस जो आहे फिजिकल इक्वेशनचा तो चेक झालेला आहे किंवा डायमेन्शनली आपण कशा पद्धतीने चेक केला, तर आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी प्रूव्ह केलं. आता सेकंड फेज जी आहे किंवा सेकंड पॉइंट जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे, ज्याचं नाव आहे टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन. सेकंड फेज जो आपला आहे की टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. एनी अबाउट देयर इज द रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे कोणतीही क्वांटिटी ती असेल फिजिकल क्वांटिटी, त्याचं आपल्याला या ठिकाणी इक्वेशन बघायचं आहे की आपला येणारं इक्वेशन जे आहे ते आपण डायमेन्शनली करेक्ट दाखवतो किंवा काय त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो. आता यासाठी एक एक्झाम्पल जे आहे ते आपण घेतलेलं आहे आणि ते एक्झाम्पल जे आहे ते कोनिकल पेंडुलमच्या टाइम पिरियड संदर्भात घेतलेलं आहे. याचे इक्वेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मॅथमॅटिकली जे आहे ते प्रूव्ह करायचं आहे. स्टँडर्ड याचा फॉर्म जो आहे म्हणजे टी जो असेल टाइम पिरियड तो कोनिकल पेंडुलमच्या लेंथला आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हा त्याचा एक रेशो आहे. एक स्टेटमेंट त्याचा फॉर्म समजून चला की टाइम पिरियड स्टँड्स फॉर टी, एल स्टँड्स फॉर लेंथ आणि जी स्टँड्स फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर, याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू नका. जी जो आहे तो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी आहे. एक पार्ट या ठिकाणी ऍड केलेला आहे ए आणि बी. हे ए आणि बी जे आहे ते रॅशनल नंबर्स आहेत, ती पॉवर समजा काहीतरी असेल. अजून सुरुवातीला आपण ते फक्त कंडिशन घेतोय, पण ज्यावेळेस मॅथमॅटिकली ते प्रूव्ह आपण करू डायमेन्शनली अनालिसिस करून, त्यावेळेस नेमकं तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन काय येतं त्याचा विचार करून आपण हा ए आणि बी च्या जागी ती संख्या त्या ठिकाणी ठेवणार आहोत. ओके, हेच इक्वेशन आपण थोडंसं मॅथमॅटिकली जर प्रूव्ह केलं तर हे आपण के त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट मानू. तो के जो असेल तो त्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट साठी आपण के या ठिकाणी यूज करतोय. एल जो आहे तो लेंथ आहे. जी जी आहे ती एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. हा ए जो आहे तो एल ची पॉवर आपण त्या ठिकाणी मानतोय. बी जी आहे ती जी ची पॉवर आपण त्या ठिकाणी मानतोय. कारण हा फक्त आपण एक स्टेटमेंट फॉर्म त्या ठिकाणी घेतोय. ज्यावेळेस ऍक्च्युअल मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपण डिराइव्ह करू, प्रूव्ह करू अकॉर्डिंग टू डायमेन्शनल अनालिसिस, त्यावेळेस यांच्या पॉवर्स ज्या आहेत एल च्या त्या चेंज होणार आहेत. त्या सुरुवातीला आपल्याला काही माहित नाही की नेमकं एल ची पॉवर काय येणार आहे किंवा बी ची पॉवर काय येणार आहे, पण जेव्हा आपण ती मॅथमॅटिकली प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस मला लगेच त्याची त्या ठिकाणी ओळख जी आहे ती होऊन जाईल आणि त्याच्यावर मग आपण ते इक्वेशन जे आहे त्या ठिकाणी ठरवून घेऊ. ओके, आता आपण सोल्युशन कडे जाऊ. तर त्या इक्वेशनच्या आधारे आपण कंडिशन जी आहे जी आपल्याला पाहिजे त्याचा आपण या ठिकाणी विचार करू. सुरुवातीला आपण आता डायमेन्शनली अनालिसिस आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे, म्हणून प्रत्येक क्वांटिटीचं डायमेन्शन जे आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. टी चं डायमेन्शन घ्यावं लागेल, एल चं घ्यावं लागेल आणि जी चं. बरोबर, फक्त के जो आहे त्याचा आपण घेऊ शकत नाही कारण ती डायमेन्शनल कॉन्स्टंट प्रॉपर्टी आहे. बरोबर, तो आपण ह्या प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवण्यासाठी एक कॉन्स्टंट टर्म त्या ठिकाणी यूज केलेली आहे. त्याच्यामुळे त्याचं डायमेन्शन आपण घेणार आणि ती टर्म तशीच त्या ठिकाणी आपण ठेवू. बरोबर, आता टी जो आहे तो टाइम संदर्भात आहे म्हणून डायमेन्शन ऑफ टी जो असेल, डायमेन्शन ऑफ टी हा आपण कसा घेतो तर डायमेन्शन घेण्याची जी पद्धत आहे ती स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एल एम टी असे फॅक्टर्स आपण घेतो. टाइम आहे म्हणून पॉवर टाइमची 1 त्या ठिकाणी होईल, लेंथ आणि एम त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी त्याची पॉवर जी ती होईल. पुढे गेल्यावरती डायमेन्शन ऑफ एल समजा आपण घेतला तरी तर फक्त लेंथ आहे, त्याच्यामुळे लेंथचीच पॉवर या ठिकाणी आपण 1 दाखवणार, एम ची पॉवर 0 आणि टी ची पॉवर 0. आता हे जास्त डीप मध्ये तुम्हाला काही नेत नाही कारण ते आपण ऑलरेडी केलेलं आहे. परत परत तेच सांगण्यापेक्षा तुम्ही म्हणताल परत परत तीच कंडिशन काय रिपीट करताय. ओके, जी जो आहे आता हा ग्रॅव्हिटी नाही आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे डायरेक्टली एक्सेलरेशनची जी
तुमचे डायमेन्शन्स आहेत तेच आपण या ठिकाणी लिहू आणि त्याच्यावरनं त्याचे डायमेन्शन आपण काल प्रूफ केले l1 m0 t-2 बरोबर. अशा प्रकारचे हे डायमेन्शन आपले या ठिकाणी सांगता आले आणि ज्या वेळेस आपण ह्या सर्व कंडिशन ही आणि ही ज्यावेळेस आपण ह्या स्टेप मध्ये तिला आपण टाकू त्यावेळेस मग आपल्याला ऍक्च्युअल कंडिशन जी आहे ते त्या ठिकाणी मिळेल. बरोबर. डायमेन्शनल ऑफ t बिकम्स इक्वल्स टू डायमेन्शनल ऑफ दिस जी कंडिशन आहे तशा प्रकारे आपण ह्या डायमेन्शनचा आता यूज करून डायमेन्शनली एनालिसिस या कंडिशनचा प्रूफ आपण बघणार आहोत. ओके. या ठिकाणी डायमेन्शन ऑफ t जो आहे तो काय आहे डायमेन्शन ऑफ t या ठिकाणी तर तो आहे आपला l0 m0 and t-1. ओके. परत पुढे गेल्यावरती k कारण इक्वेशन मध्ये k आहे तो मल्टिप्लायर आहे इनटू डायमेन्शन ऑफ l चे डायमेन्शन काय आहे l1 m0 and t-0. आता त्या l ची पॉवर a आहे म्हणून आपण या ठिकाणी पॉवर a देणार आहोत. बरोबर. पॉइंट समजून घ्या त्या ठिकाणी l ची पॉवर a आहे म्हणून आपण त्या ठिकाणी पॉवर जी त्या ठिकाणी is दिलेली आहे. नंतर g ची जे डायमेन्शन आहे ते आपण घेणार आहोत आणि जी पॉवर g ची आहे ती या डायमेन्शनला आपण घेणार आहोत. ती पॉवर आहे आपली l1 m0 and t-2 ब्रॅकेट रेस टू b. बरोबर. अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी ही कंडिशन जी आहे ती प्रूव्ह केली किंवा त्याचं जे इक्वेशन आहे प्रॉपर ते आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला असं त्या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतो. आता ही जी पॉवर आहे ही मध्ये आपण ऑब्झर्व करू जसं आपण म्हणतो की समजा a⁻m अशा प्रकारे समजा कंडिशन असेल आणि ब्रॅकेट रेस टू n असेल तर आपण डायरेक्टली हा जो हिची जी पॉवर आहे ती या पॉवरची मल्टिप्लाय करतो म्हणजे आपण हे कसं लिहू शकतो a⁻m n. घातांकाच्या नियमामध्ये 7वी 8वी जे तुमचं ते झालेलं असेल तोच भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत. जी याची पॉवर आहे ती पॉवर याला मल्टिप्लाय करावं आणि मग त्याच्यामुळे मिळणारा तुम्हाला जे इक्वेशन आहे ते आपण या ठिकाणी डिराइव्ह करणार आहोत. k l1 आहे 1 into a becomes l⁻a. m⁻0 0 into a becomes m⁻0. t⁻0 आहे 0 into a becomes 0. पॉइंट समजून घ्या. जसं हे करतोय आप केलेलं आहे आपण तसंच हे करतोय बाकी काहीच नाही. इंटू सेम ह्या ठिकाणी पण l⁻1 आहे 1 into b becomes l⁻b. m⁻2 becomes 0 into b becomes 0 आणि t⁻2 into b that is -2b. बरोबर. जरी तुमची सर्व कंडिशन l⁻0 या साइडला m⁻0 आणि t⁻1 तुमचं जो काही फॅक्टर ह्या ठिकाणी येणारा होता किंवा जो काही तुमचा करस्पॉन्डिंग जो फॉर्म आहे तो ह्या ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बघता येतो. ओके. या पॉइंटला आपण ह्या ठिकाणी आता थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. काहीतरी कंडिशन्स ज्या आहेत की त्या आपण या ठिकाणी आता थोडंसं ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ह्या कंडिशनला तुम्ही m⁻0 t⁻0 हे नाही लिहिले तरी चालतं कारण पुस्तकामध्ये या स्टेप दिलेले नाही. डायरेक्ट l⁻a घेतलेली आहे l⁻b आणि t⁻2b असं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे थोडंसं आपण ह्या ठिकाणी गोळा बेरीज करण्याचा प्रयत्न म्हणजे ही कंडिशन आणि ही कंडिशन या ठिकाणी प्रॉडक्ट आहे त्यामुळे त्यांच्या पॉवरची आपण त्या ठिकाणी बेरीज करू शकतो. घातांकांच्या नियमामध्येच आपण अजून असं शिकलेलं आहे इफ a⁻m into a⁻n असेल तर तो तुम्हाला a⁻m+n असा आपण लिहिता येतो. तोच फॅक्टर आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत या कंडिशन मध्ये दॅट इज k l⁻a l⁻b म्हणजे तुमचं या ठिकाणी होईल l⁻a+b. म्हणजे बेस जर सारखा असेल तर ते पॉवर त्याची जी आहे त्याची आपण एडिशन करतो आणि ते बेस जो आहे तो एकच वेळेस आपण लिहितो म्हणजे आपण सर्वात आधी सिम्प्लिफाय करतोय. m⁻0 becomes m⁻0 as it is. Then t equals to t⁻0 t⁻2b म्हणजे t⁻0 plus -2b that becomes equals to -2b. ओके. अशा प्रकारे हे डायमेन्शन्स जे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येत आहेत किंवा त्याची माहिती जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी बघता येते. बरोबर. म्हणजे ह्या साइडला हा जो फॅक्टर हा डायमेन्शन ऑफ टी आहे आणि हा जो फॅक्टर आहे तुमचा तो ह्या क्वांटिटीचा डायमेन्शन्स ते त्या ठिकाणी आपण घेतोय. ओके. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला अजून पुढे थोडंसं इव्हॅल्युएट ही टर्म करायची आहे इक्वेट ही टर्म करायची आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं म्हणजे l इकडचा आणि l इकडचा हे कंपेअर करायचे आहेत. m0 याला तुम्ही गृहीत धरलं काय नाही धरलं काय त्याचा काही विचार नाही. t इथला आणि t इथला याला तुम्हाला त्या ठिकाणी आता
अरेंज करायचं आहे किंवा त्याची जी कंडिशन आहे ती तुम्हाला ह्या ठिकाणी आता थोडीशी कम्पेअर त्या ठिकाणी करायचं आहे. कम्पॅरिझन जे आहे ते तुम्हाला आता ह्या ठिकाणी ह्या पॉइंटला करायचं आहे की याची कम्पॅरिझन, याच्या पॉवरची कम्पॅरिझन. याला 0 आहे, इथं l रेस टू a प्लस b आहे, इथं t रेस टू 1 आहे, इथं t रेस टू मायनस 2b त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आपण आता पुढच्या स्टेप मध्ये काय करणार आहोत, कंपॅरिझन जे आहे ते ह्या ठिकाणी त्या इक्वेशन मधले जे पॉवर्स आहेत किंवा जे कंपोनंट्स आहेत त्याची आपण या ठिकाणी आता कंपॅरिझन या ठिकाणी करू. ओके, कंपेअर बोथ साइड्स, कंपेअर बोथ साइड्स. आता बोथ साइड्सचा विचार काय आला, पण नेमका तो कंपेअर कशासाठी करायचा हे परत परत सांगतो. इथल्या पॉवरशी आणि इथल्या पॉवरशी तुम्हाला कंपेअर करायचं आहे, इथल्या पॉवरशी आणि इथल्या पॉवरशी तुम्हाला कंपेअर करायचं आहे, इथल्या पॉवरशी आणि याच्या पॉवरशी तुम्हाला त्या ठिकाणी कंपेअर करायचं आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय म्हणतो की a प्लस बी, एल ची पॉवर या ठिकाणी a प्लस बी आहे आणि एल ची पॉवर या ठिकाणी 0 आहे. एल एल ह्या ठिकाणी सारखे आहे, एम एम ह्या ठिकाणी सारखे आहे, टी टी ह्या ठिकाणी सारखे आहे, कारण या ठिकाणी पण एल हा लेंथ साठी वापरतोय, एम हा मास साठी, टी हा टाइम साठी. या ठिकाणी पण एल हा लेंथ साठी, एम हा मास साठी आणि टी हा टाइम साठी. त्याच्यामुळे बेस त्याचे सारखे, फक्त पॉवर्स चेंज झालेले आहेत. मग त्या पॉवर्स वरून आपण ते कंपेअर करणार आहोत आणि ह्या ठिकाणी असे लिहू शकतो की a प्लस b बिकम्स 0, कारण l ची पॉवर a प्लस b आहे आणि ह्या ठिकाणी l ची पॉवर 0 आहे, म्हणजे a प्लस b या ठिकाणी काय होऊ शकतो, मध्ये इक्वल आहे म्हणून a प्लस b बिकम्स इक्वल्स टू 0. हे कन्फ्यूज होऊ नका या ठिकाणी. इक्वल साइन मध्ये आला म्हणजे आपण इक्वल या ठिकाणी घेतोय, किंवा 0 इक्वल्स टू a प्लस b तुम्ही त्याला अरेंज करू शकता. अजून पुढचं जर बघितलं तर ह्या ठिकाणी 1 आहे, ह्या ठिकाणी -2b आहे, म्हणजे तुम्ही अजून हे असं लिहू शकता की -2b बिकम्स इक्वल्स टू 1. बरोबर, अशा प्रकारे सोल्युशन जे आहे जे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे किंवा बघू शकतो ते आपण ह्या ठिकाणी करू शकतो. आता ह्या स्टेपवरनं तुम्ही काय लिहू शकता, हा b जर इकडे पाठवला तर इकडे प्लस आहे, तिकडे जाताना तो मायनस आहे, म्हणजे a इक्वल्स टू -b. बरोबर, इथं जर आपण बघितलं तर हा b ह्याच ठिकाणी ठेवला तर इकडे जाताना हा -2 जो आहे तो पूर्णपणे तिकडे चालत आहे. म्हणजे तुमची ह्या ठिकाणी याच्यावरनं स्टेप काय येईल तर b इक्वल्स टू -1/2 असं त्या ठिकाणी. बरोबर, म्हणजे तुम्ही आता ही व्हॅल्यू जी आहे ती ह्या ठिकाणी पुट अप करू शकता. याच्यावरनं तुम्हाला a बिकम्स काय मिळेल तर मायनस ऑफ 1/2. देयरफॉर a बिकम्स तुम्हाला काय मिळाला तर तो असेल तुमचा 1/2. b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे, b म्हणजे काय आहे तर b बिकम्स 1/2 आणि a ची व्हॅल्यू पण तुम्हाला या ठिकाणी सॉरी -1/2 आणि a ची व्हॅल्यू जी ती पण तुम्हाला या ठिकाणी फाइंड करता आली किंवा ती व्हॅल्यू पण तुम्हाला या ठिकाणी डिटरमाइन करता आली, तर ती आहे आपली 1/2. आता आपण आपलं फायनल जे इक्वेशन होतं किंवा जी कंडिशन सुरुवातीला आपण डायमेन्शनल एनालिसिस करण्यासाठीचं जे इक्वेशन या ठिकाणी घेतलं होतं टाइम पिरियडचं, तो फॉर्म्युला तुम्ही आठवा किंवा तो फॉर्म्युला आपण परत या ठिकाणी लिहू आणि त्याच्यावरनं मग तुम्हाला या ठिकाणी ते इक्वेशन जे आहे किंवा टाइम पिरियडचं जे परफेक्ट इक्वेशन आहे ते कसं येतं ते आपण ह्या ठिकाणी सुरुवातीलाच आपण जे इक्वेशन घेतलं होतं दॅट इज t इक्वल्स टू k टाइम्स l रेस टू a अँड g रेस टू b. म्हणजे याच्या ज्या व्हॅल्यूज होत्या त्या सुरुवातीलाच तुम्हाला बोललो की त्या व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, त्या आपण फाइंड करणार आहोत. आता तुम्हाला a ची व्हॅल्यू पण माहिती झाली आणि b ची व्हॅल्यू जी आहे ती पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती झाली. आता त्या व्हॅल्यूज जे आहेत त्या आपण ह्या ठिकाणी टाकणार आहोत, म्हणजे t बिकम्स तुम्हाला काय मिळाला तर k टाइम्स l रेस टू a ची व्हॅल्यू काय आहे 1/2, म्हणून a च्या या ठिकाणी l ची पॉवर जी तुमची ती 1/2 त्या ठिकाणी होईल. g ची जी पॉवर आहे ती b आहे आणि b ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला g रेस टू -1/2 अशी त्या ठिकाणी फॉर्म करता येते. आता यात थोडीशी ऍडजस्टमेंट आहे. आता हा जो हाफ जो आहे हा इथं हाफ आहे, इथं मायनस हाफ आहे. बरोबर, आता समजा तुम्हाला अशी कंडिशन आली मीटर पर सेकंद. आता हा जो आहे तो आपण मीटर अपॉन सेकंद असं त्याला म्हणू शकतो, मीटर पर सेकंद. पण हे लिहिण्याची अजून एक पद्धत आहे दॅट इज मीटर पर सेकंद ब्रॅकेट रेस टू आपण मायनस त्या ठिकाणी देतो -1. बरोबर, स्क्वेअर असेल मीटर पर सेकंद तर तो स्क्वेअर त्या ठिकाणी होतो. म्हणजे हा त्या क्वांटिटीला जर मायनस पॉवर आली तर असं समजून चालायचं की ती क्वांटिटी जी आहे ती डिवाइडला आहे. बरोबर, मग ह्या ठिकाणी तुम्हाला कसं दिसतंय की l रेस टू 1/2 आहे, इथं g रेस टू -1/2 आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जी पॉवर आहे ती ह्या क्वांटिटीला डायरेक्ट डिवाइडला जाऊ शकते,
कारण मायनस सिम्बॉल त्या ठिकाणी आहे. म्हणून हे लिहिताना आपण कसं लिहू शकतो, टी इक्वल्स टू के टाइम्स एल रेस टू 1/2 अपॉन जी रेस टू, आता तो मायनस होणार नाही ना, कारण ह्या ठिकाणी मायनस झालेलं नाही, डिनॉमिनेटरला आहे. ज्यावेळेस तो न्यूमरेटरला घेऊन येतो त्यावेळेस तो मायनस होतो. आता तो डिनॉमिनेटरला जर आला तर तो प्लस त्या ठिकाणी होईल. हे समजून घ्या, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. प्लस मायनस काय आहे, इथं जी हा न्यूमरेटरला आहे म्हणून तो मायनस वरती आहे, इथं जी हा डिनॉमिनेटरला आला म्हणून तो मायनस आहे. आपण या ठिकाणी ऍब्सॉर्ब केलेला आहे. आणि त्याची ती पद्धतच आहे की एखाद्या क्वांटिटीचा जर पॉवर ही मायनस आली तर त्यावेळेस समजून चालायची की ती क्वांटिटी डिनॉमिनेटरला आहे. तसं ह्या ठिकाणी आपण म्हणतो की मीटर पर सेकंद असं लिहू शकतो. आणि ह्या यसला जर तुम्ही न्यूमरेटरला घेऊन गेला तर त्याची पॉवर तुम्हाला मायनस त्या ठिकाणी द्यावी लागेल, बरोबर. त्याच्यामुळे इथं यस हा न्यूमरेटरला आहे पण त्याची पॉवर मायनस आहे, इथं यस हा डिनॉमिनेटरला आहे पण त्याची पॉवर प्लस आहे. हे समजून चला, इथं कन्फ्यूज होऊ नका. इथं मायनस आपले इथं खालती डायरेक्ट त्याला प्लस करतात, इथं प्रोडक्ट आहे इथं तो डिवाइड आहे त्याला. इथं न्यूमरेटर आहे इथं तो डिनॉमिनेटर झाला आणि म्हणून त्या ठिकाणी इथला मायनस सिम्बॉल त्या ठिकाणी तो ऍब्सॉर्ब झाला, बरोबर. एवढंच त्याचं लॉजिक त्या ठिकाणी आहे. अजून एक सिक्वेन्स या ठिकाणी आहे की स्क्वेअर रूट जी टर्म असते, समजा एखादी क्वांटिटी आहे स्क्वेअर रूट मध्ये ए, ही लिहिण्याची अजून एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे ए रेस टू ब्रॅकेट हाफ. काय आहे, ए रेस टू ब्रॅकेट हाफ असं पण आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ए बिकम्स इक्वल्स टू ए रेस टू पॉवर 1/2 हे पण त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. आणि तो भाग तुम्हाला ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला या ठिकाणी ऍडजस्ट करता येतोय. इनडायरेक्टली आपण अजून एक स्टेप या ठिकाणी वाढवून घेऊ की पॉवर सारखी आहे त्याच्यामुळे एल अपॉन जी अँड ब्रॅकेट रेस टू हाफ असं पण आपण त्याला म्हणू शकतो. कारण पॉवर सारखी आहे. पॉवर जर सारखी नसती तर आपण असं केलं नसतं, पण इथं पण 1/2 आहे, इथं पण 1/2 म्हणून पूर्णपणे होल ब्रॅकेटला आपण 1/2 त्या ठिकाणी दाखवू शकतो. आणि ह्या स्टेप नुसार की ए रेस टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ए किंवा स्क्वेअर रूट ऑफ ए म्हणजे ए रेस टू 1/2, तर ह्या स्टेपला आपण टी बिकम्स इक्वल्स टू के अंडर रूट ऑफ एल अपॉन जी असं त्या ठिकाणी डिराईव्ह करू शकतो. ओके. आणि हे जे आहे हे आपलं फिजिकल क्वांटिटीचं टाइम पिरियडचं जे इक्वेशन आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करता येते. आता हे जे इक्वेशन आहे हे सुरुवातीला आपण अशा पद्धतीने घेतलं होतं. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला इक्वेशन घेतलं तर त्यावेळेस तुम्हाला फक्त टी इज प्रपोर्शनल टू एल रेस टू ए जी रेस टू बी एवढंच आपण त्या ठिकाणी बोललो होतो. पण आता याचं तुम्ही डायमेन्शन घेऊन, डायमेन्शनली प्रूफ घेऊन, डायमेन्शनली व्हॅल्यू घेऊन ते मॅथमॅटिकल सॉल्व्ह करत करत स्टेप बाय स्टेप आपण ह्या स्टेप पर्यंत आलेलो आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्याच्या जी सेकंड आपली प्रॉपर्टी आहे ती स्टेबलिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. रिलेशनशिप ज्या फिजिकल आता टी एल जी या फिजिकल क्वांटिटी आहे त्यांचं रिलेशन जे आहे ते आपण या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो, बरोबर. अशा प्रकारे ह्या कंडिशन वरनं आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. परीक्षेला बऱ्याचदा विचारला जात आहे, हा टॉपिक विचारला जातो, त्याच्यावरती प्रॉब्लेम्स असो किंवा इक्वेशन्स जे असो ते विचारले जातात. ते आपल्याला सांगता आले पाहिजे, सोडवता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे, बरोबर. अशा प्रकारचं हे आपलं कंडिशन आहे, इक्वेशन आहे. परत एकदा सांगतो, या ठिकाणी ह्या स्टेप मध्ये तुम्हाला थोडीशी अडचण होईल इथे आणि ह्या स्टेपला. ही अडचण कोणती होईल तर एल रेस टू 1/2 आपण ए ची व्हॅल्यू टाकली आणि जी रेस टू -1/2 आपण डायरेक्टली बी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी जे आपण ह्या ठिकाणी फाइंड करतोय ते आपण ह्या ठिकाणी टाकलेले आहे. फक्त हा जी ह्या ठिकाणी मल्टिप्लायला आहे आणि ह्या स्टेपला तो डिवाइडला जातोय, एवढंच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जर तो डिवाइडला जात असेल तर त्याच्या पॉवर मध्ये काहीतरी चेंज होईल. त्याची पॉवर जर वरती मायनस असेल तर ती प्लस होईल, वरती जर प्लस असेल तर ती खाली जर मायनस होईल, असं त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला हे लॉजिक दिलं की मीटर पर सेकंद इथं त्याची पॉवर प्लस आहे आणि ज्या वेळेस तो मीटर पर सेकंद तुम्ही या न्यूमरेटरला घेऊन जातात त्यावेळेस त्याची पॉवर मायनस होईल, एवढंच त्या ठिकाणी. अजून एक स्टेप ह्या ठिकाणी की ब्रॅकेट एल रेस टू हाफ आणि जी रेस टू हाफ म्हणजेच त्या ठिकाणी ए रेस टू हाफ म्हणजे जसं आपण स्क्वेअर रूट ऑफ ए म्हणतो याचा अर्थ हा स्क्वेअर रूट ऑफ एल असेल, स्क्वेअर रूट ऑफ जी असेल आणि तो पूर्णपणे आपण एकत्र त्या ठिकाणी कम्पेअर केला जातो. पूर्ण दोघी स्टेप्स जे आहेत, दोघी रेशो जे आहेत आपण एल अपॉन जी असं त्या ठिकाणी लिहू शकतो. अशा प्रकारे ही सेकंड जी डायमेन्शनल अनालिसिसची क्वांटिटी आहे ते आपण ह्या ठिकाणी प्रूव्ह केलेली आहे. आता तिसरी आणि फायनल ह्या डायमेन्शनल अनालिसिसचा प्रकार तो आपण आता ह्या पॉइंटला ह्या ठिकाणी क्लिअर करू, बघू हळूहळू त्याला सॉल्व्ह करू. जसं हा सेकंड फेज पॉइंट क्लिअर केला तसंच आपण आता तिसरा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. टॉपिक समजून घेताना जर तुम्हाला काही अडचण वाटली की स्टेप कोणती अडली किंवा स्टेप समजली नाही तर मला
पर्सनली तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. ओके, पर्सनली माझ्या नंबरवरती मेसेज टाकून तुम्हाला काय अडचण वाटली किंवा कोणता टॉपिक तुम्हाला समजला नाही तुम्हाला तुम्ही परत रिकॉल करू शकता. मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेन, त्यात काहीच एक शंका नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट आता आपला डायमेन्शनल अनालिसिसचा तिसरा प्रकार, जे आपण सुरुवातीला 2 बघितले. पहिल्यात करेक्टनेस चेक केला आणि नंतरच्या स्टेपमध्ये आपण रिलेशन जे आहे ते एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं जे आहे ते कसं प्रूव्ह करतो त्याचा विचार आपण केला. तर तिसऱ्या पेजमध्ये आपल्याला थोडासा विचार या ठिकाणी असा करायचा आहे, म्हणजे काय फाइंड करायचं आहे तर टू फाइंड द कन्वर्जन, थोडंसं कन्वर्जन या ठिकाणी करायचं आहे. कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द units of the same physical quantity into different system. ओके, अशा प्रकारचं आपलं हे तिसरं आणि फायनल जे डायमेन्शनल अनालिसिस आहे त्याचा यूज करायचा आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला सोल्युशन जे आहे या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता ह्या पॉइंट मध्येच तुम्हाला हे जे आर्टिकल आहे ते क्लिअर होईल की टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर, म्हणजे काहीतरी कन्वर्जन त्या ठिकाणी करायचं आहे. कशातलं तर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी, म्हणजे एकच क्वांटिटी आहे फक्त त्या एकाच क्वांटिटीचे जे युनिट आहे त्याच्यातलं कन्वर्जन फॅक्टर करायचं आहे बिटवीन 2 डिफरंट सिस्टम्स, 2 वेगवेगळ्या सिस्टीम मधले. जसे आपण सीजीएस, एसआय, एमकेएस, एफपीएस याची सिस्टीम बघितल्या, त्या सिस्टीमचं कंपॅरिझन करून तुम्हाला एकाच क्वांटिटीचं युनिट वापरून त्याचा कन्वर्जन फॅक्टर जो आहे तो या ठिकाणी काय नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी येतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता वर्क बद्दल आपण या ठिकाणी म्हणजे जे तुम्हाला पुस्तकात दिले आहे तेच आपण घेणार आहोत. तुम्ही अनादर अजून वेगळी क्वांटिटी पण त्या ठिकाणी घेऊ शकता. वर्क जी आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत. वर्कचं एसआय युनिट जे आहे ते जूल आहे. काय आहे? जूल आहे. आणि सीजीएस युनिट जे आहे ते अर्ग आहे. म्हणजे अर्ग हे पण युनिट वर्कचंच आहे आणि जूल हे पण युनिट वर्कचंच आहे. फक्त फरक एवढा आहे की जूल आणि अर्ग याच्यामध्ये फरक एवढा आहे की जूल ही क्वांटिटी एसआय सिस्टीम मध्ये मोडली जाते एसआय, आणि ही जी क्वांटिटी आहे ती सीजीएस मध्ये मोडली जाते. म्हणजे एसआय मध्ये समजा सीजीएस मध्ये सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद आपण घेतो. एमकेएस सिस्टीम जी आहे मीटर, किलोग्राम, सेकंद तो पार्ट या ठिकाणी आहे. एसआयचा जो आपण म्हणतो एमकेएस मध्ये जे आपण म्हणतो म्हणजे याच्यामध्ये मास जे आहे किलोग्राम मध्ये मोजणार, लेंथ जी आहे ती मीटर मध्ये मोजणार, टाइम जो आहे तो सेकंद मध्ये मोजणार. तर या ठिकाणी मास जे आहे ते ग्रॅम मध्ये मोजणार, लेंथ जी आहे ती सेंटीमीटर मध्ये मोजणार आणि टाइम जो आहे तो सेकंद मध्ये या ठिकाणी मोजणार. ओके, आता याच्यात एक फरक आहे की 1 जूल एनर्जी वर्कच आपण या ठिकाणी घेतोय की 1 जूल becomes equals to how much times अर्ग. याला एनर्जी पण आपण म्हणू शकतो. वर्कलाच आपण एनर्जी त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे 1 जूल म्हणजे किती अर्ग, हे कन्वर्जन फॅक्टर आपल्याला या ठिकाणी या सिस्टीमचा यूज करून फाइंड करायचं आहे. हे तुम्हाला पुस्तकातच दिलेलं इक्वेशन आहे. साधं लॉजिक आहे की जूल आणि अर्ग हे एकाच सेम फिजिकल क्वांटिटीची युनिट आहे. फक्त तुम्हाला त्याचा कन्वर्जन फॅक्टर ओळखायचा आहे नेमका कशात तर तो इन 2 डिफरंट सिस्टम्स. मग या सिस्टम्स काय आहेत? एसआय आणि सीजी. एसआयला आपण एमकेएस म्हणू शकतो, मीटर, किलोग्राम, सेकंद फॅक्टर. ओके, आता त्यासाठी तुम्हाला थोडेसे डायमेन्शनचा या ठिकाणी विचार करायचा आहे. डायमेन्शन जे आहे याचे ते सर्व सारखेच असतील. म्हणजे वर्कचे जे डायमेन्शन आहे, डायमेन्शन ऑफ वर्क और एनर्जी इट बिकम्स इक्वल्स टू L raised to 2, M raised to 1 and T raised to -2. बरोबर. डायमेन्शन जे आहे किंवा त्याचे जे या ठिकाणी येणारे प्रकार आहेत तर त्याचा आपण या ठिकाणी जर विचार केला
किंवा त्या ठिकाणी येणारी जी क्वांटिटी आहे त्याचं जे डायमेन्शन ऑफ वरती l2 m2 t-2 असं आहे. फक्त तुम्हाला चेंज ह्या ठिकाणी थोडासा असं करायचं आहे. आता ह्या ठिकाणी पण तुम्हाला वर्कच आहे आणि ह्या ठिकाणी पण तुम्हाला वर्क आहे. मग डायमेन्शनल अनालिसिस आपल्याला करायचं आहे म्हणून या ठिकाणी त्याचे डायमेन्शन घ्यावे लागतील, याचे पण डायमेन्शन त्या ठिकाणी घ्यावे लागतील. हा x यासाठी आहे की नेमकं 1 जूल म्हणजे किती अर्क तो होऊ शकतो, त्यासाठी हा x फॅक्टर जो या ठिकाणी दिलेला आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला समजा सुरुवातीला माहित नाही असं आपण गृहीत पकडू. 10वी पर्यंत युनिट जर तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे की 1 जूल म्हणजे किती अर्क होतो तुम्हाला माहिती आहे. पण आता गृहीत एवढंच पकडा की तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 1 जूल म्हणजे किती अर्क होतात हे समजा आपण या ठिकाणी डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून तो पार्ट जो आहे किंवा तो पॉइंट जो आहे तो आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता ह्या ठिकाणी जूल एसआय सिस्टीम आली, ह्या ठिकाणी अर्क एमके सिस्टीम आली. मग काहीतरी नोटेशन चेंज झाले पाहिजे. कशाचे? तर ह्या डायमेन्शनचे. मग ते चेंज करण्यासाठी आपण डायरेक्टली थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे इक्वेशन जे येतील 1 जूल बिकम्स इक्वल टू x अर्क, डायमेन्शन दोघांचे सारखेच आहे त्याच्यामुळे थोडंसं चेंज मायनर चेंज जो आहे आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. L1 M1 T1 डायमेन्शन याचे समजा l2 m1 -2 वर्कचे डायमेन्शन्स ते आहेत बिकम्स इक्वल्स टू L2 M2 and T2 L2 M1 t-2. आता इथं कन्फ्यूज होऊ नका. ही जी वरची पॉवर आहे 2 1 -2 2 1 -2 हे डायमेन्शन्स त्या क्वांटिटीचे आहेत. क्वांटिटी एकच आहे वर्क, फक्त आपण तिचं कन्वर्जन फॅक्टर करतोय आणि त्या ठिकाणी आपण दोन डिफरंट सिस्टीमचा यूज करतोय. सिस्टीम्स आपण घेतल्या आहेत एसआय आणि सीजीएस. त्याच्यामुळे तुम्ही असं कन्फ्यूज होऊ नका की इथं 2 लिहिला, इथं 1 लिहिला, इथं -2 लिहिला आणि तेच मी परत पुढे लिहित आहे. फक्त चेंज काय करतोय, इथं ही सिस्टीम एसआय आहे आणि इथं ही सिस्टीम सीजीएस आहे. मग त्यासाठी आपण हा 1 1 1 जो आहे L1 M1 T1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये जो 1 वापरलेला आहे सफिक्स म्हणा त्याला, तो 1 एसआय युनिट साठी आहे आणि 2 2 2 या ठिकाणी जो वापरला आहे तो सीजीएस साठी वापरला आहे. ते समजून घ्या की 1 1 1 खाली काय लिहिलंय आणि 2 2 2 का तुम्ही सिम्बॉल काही त्या ठिकाणी घेऊ शकता. तुम्ही ए घ्या, बी घ्या, त्याला काही फरक पडत नाही. तुमचं नाव टाका, तुमच्या मित्राचं नाव टाका, त्याला काहीच फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला ते सिम्बॉल समजला पाहिजे की नेमका तो सिम्बॉल आपण कशासाठी यूज करतोय आणि काय त्या ठिकाणी त्याचा रोल त्या ठिकाणी आहे तोच तुम्हाला त्या ठिकाणी समजला पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही त्याची क्वांटिटी जी ती त्या ठिकाणी काढू शकता. आता इथं एक फॅक्टर आपल्याला लिहायचं राहिला बिकम्स इक्वल्स टू x ह्या ठिकाणी आहे कारण या ठिकाणी x आहे बरोबर. x अर्क जूल x अर्क तेच आपण या ठिकाणी घेतोय, डायमेन्शन्स त्या ठिकाणी घेतोय. ओके, x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे म्हटल्यावरती मग आपण x बिकम्स इक्वल्स टू कसं लिहू शकतो. हा x समजा ठेवला तर ही क्वांटिटी जी ती इकडे आपण डिनोमिनेटरला घेऊ शकतो बरोबर. मग तो होईल तुमचा L1 M1 and t-2 बरोबर अपॉन इथं होईल तुमचा L2 M2 and t2 बरोबर. फक्त काय केलं आपण x ची व्हॅल्यू जी आहे ती जी आपल्याला कन्वर्जन फॅक्टर मध्ये कामात पडेल किंवा कन्वर्जन फॅक्टर मध्ये जी आपल्याला सोयीची आहे तिलाच आपण थोडंसं या ठिकाणी बाहेर काढतोय बरोबर. आता हा LL चा पार्ट MM चा पार्ट आणि TT चा पार्ट आपण थोडंसं सेपरेट करू. म्हणजे x बिकम्स इक्वल्स टू L1 अपॉन L2 हे आपल्या सोयीसाठी आहे. याची पण पॉवर 2 आहे, याची पण पॉवर 2 आहे म्हणून त्याची पॉवर पूर्णपणे 2. हे आपल्या सोयीसाठी आपण करतोय, बाकी काहीच नाही. M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू 1 1 पॉवर आहे म्हणून 1 आणि T1 अपॉन T2 याची पॉवर आहे या ठिकाणी -2 बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या फॅक्टरला ह्या पॉइंटला या ठिकाणी जे सोल्युशन आहे जे कंडिशन आहे ते आपण या ठिकाणी समजू शकतो. याच्यात समजून तुम्ही काय आहे की हा 1 1 1 कशासाठी आहे आणि हा 2 2 2 कशासाठी आहे. आपण एकच क्वांटिटी घेतोय पण त्याला दोन सिस्टीम मध्ये कन्वर्ट करतोय. दोन सिस्टीमचा आपण त्या ठिकाणी रेफरन्स घेतोय, यूज करतोय. त्याच्यावरून तुम्हाला त्याचं कन्वर्जन फॅक्टर जे ते फाइंड करायचं आहे. म्हणजे 1 जूल इक्वल टू किती अर्क होतात ते आपण फाइंड करू शकतो. 1 जूल हे एसआय सिस्टीम मधलं आहे, अर्क जे आहे ते सीजीएस सिस्टीम मधलं आहे. तेच आपण या ठिकाणी आता कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू. ते करत असताना थोडीशी ऍडजस्टमेंट तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. आता एसआय सिस्टीम आपण म्हणतो म्हणजे एमकेएस ती असेल, एमकेएस आणि एसआय सारखंच त्या ठिकाणी वेटेज त्याचं आहे आणि सीजीएस आपण म्हणतो तर थोडंसं वेगळं ते आहे बरोबर.
SI सिस्टीम ज्या वेळेस आपण घेऊ, SI आणि CGS चं कंपेअर तुम्हाला करून देतो, त्यावेळेस मास लेंथ जी आहे L ती आपण मीटर मध्ये या ठिकाणी मोजतो. कशात? मीटर मध्ये. आणि ह्या ठिकाणी जे आहे ते आपण सेंटीमीटर मध्ये त्याला मोजण्याचा प्रयत्न करतो. मास जे आहे ते ह्या ठिकाणी किलोग्राम मध्ये मोजतो आणि CGS मध्ये आपण ते ग्रॅम मध्ये मोजतो आणि टाइम जो आहे दोघी ठिकाणी आपण सेकंद मध्ये मोजतो. बरोबर? असं थोडासा एक चार्ट आपण डोक्यात ठेवा की लेंथ जी आहे ती SI सिस्टीम मध्ये मीटर मध्ये मोजतात, CGS मध्ये ती सेंटीमीटर मध्ये. मास जे आहे ते SI मध्ये किलोग्राम मध्ये मोजतात आणि CGS मध्ये ते ग्रॅम मध्ये मोजतात. टाइम जो आहे तो दोघी ठिकाणी सेकंद मध्ये आपण त्याला मोजू शकतो. आता आपण त्याच्या युनिटचा या ठिकाणी विचार करू आणि त्याच्यावरून आपण कन्वर्जन फॅक्टर जे आहे ते आपण या ठिकाणी ठरवू. L1 आहे म्हणजे ही SI सिस्टीम झाली, लेंथ आहे म्हणून त्या ठिकाणी आपण मीटरचा जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी घेऊ, म्हणजे 1 मीटर त्याला आपण म्हणू शकतो अपॉन 1 सेंटीमीटर डिनॉमिनेटर होता सॉरी, किंवा M/cm पण आपण त्याला करू शकतो. बरोबर? ब्रॅकेट लेंथ आहे म्हणून पॉवर त्याची 2 अपॉन मास आहे मग 1 किलोग्रॅम अपॉन 1 ग्रॅम असा तो होईल, ब्रॅकेट रेस टू पॉवर 1. टाइम आहे म्हणून त्या ठिकाणी तो S अपॉन S ब्रॅकेट रेस टू -2 किंवा 1 त्याला आपण घेऊ शकतो, 1 सेकंद त्याला आपण म्हणू शकतो. बरोबर? एवढं सोपं हे लॉजिक आहे, एवढं सोपं हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. किंवा तुम्ही समजा 1 जरी नाही लिहिले तरी चालेल, फक्त मीटर अपॉन सेंटीमीटर, किलोग्रॅम अपॉन ग्रॅम, सेकंद अपॉन सेकंद असं जरी लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम जो आहे तो होणार नाही किंवा त्या पॉइंटचा जो प्रकार आहे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे तो सॉल्व्ह करता येतो. बरोबर? म्हणजे त्या 1चा नाही याचा काही संबंध त्या ठिकाणी तुम्ही पकडू नका. तुम्ही 1 कॅन्सल पण करू शकतात, त्याला काही एवढं महत्व नाही, कारण 1 मल्टिप्लाय केलं काय आणि नाही केलं काय फरक काहीच पडत नाही. फक्त इथं कन्फ्युजन एक करू नका की M ह्या ठिकाणी दिसतोय, M ह्या ठिकाणी दिसतोय मग तो कॅन्सल करा. 1/c असं काही दिलेलं त्या ठिकाणी मानू नका. इथं kg/j मग g कॅन्सल करा, तसं पण त्या ठिकाणी काही करू नका. फॅक्टर्स फक्त समजून घ्या. ओके? आता हे झालं आपलं सर्व ह्या इक्वेशनचं गोडा बेरीज, जे आपल्याला पाहिजे आहे ते आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. आता 1 सेंटीमीटरचा आपण ह्या ठिकाणी विचार करू की दोघी जे फॅक्टर आहे ते आपण थोडेसे प्रॉपर अशा एका युनिट मध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न करू. आता ही क्वांटिटी जशी सेकंद म्हणजे आपल्याला मॅथमॅटिकल थोडंसं सोपं जाईल. सेकंद मध्ये तसं हा किलोग्राम मध्ये आहे, हा ग्रॅम मध्ये. जर आपण ग्रॅम मध्ये कन्वर्ट केला आणि आपण ग्रॅम मध्ये असला तर ते आपण थोडंसं सॉल्व्ह करायला सोपं जाईल. ती आपली ऍडजस्टमेंट आहे सॉल्व्ह करण्यासाठीची. हा मीटर मध्ये आहे, हा सेंटीमीटर मध्ये, मग दोघी जर सेंटीमीटर मध्ये केले तर ते आपलं अजून सोपं जाईल. बरोबर? तो विचार आपण या ठिकाणी करू. दॅट इज x बिकम्स इक्वल्स टू ब्रॅकेट मध्ये जो मीटरचा पार्ट आहे म्हणजे 1 मीटर म्हणजे किती होतं आपलं? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आपण त्याला म्हणतो. काय? 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतो असं आपण डायरेक्टली त्याला म्हणतो. मग तोच मीटरचा फॅक्टर जो होता आपण सेंटीमीटर मध्ये या ठिकाणी करू, तो आपल्याला होईल 100 टाइम्स सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर. बरोबर? 100 सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर. आता दोघी सारखे झालेले आहे. आता तुम्ही सेंटीमीटर कॅन्सल करू शकता, त्याला काही करून तुम्हाला आढळणार ब्रॅकेट रेस टू 2 इनटू आता 1 किलोग्रॅम आणि 1 ग्रॅमचा फॅक्टर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 1 किलोग्रॅम बिकम्स इक्वल्स टू काय शकतो तर 1000 ग्रॅम. बरोबर? 1 किलोग्रॅम म्हणजे काय असतं तर 1000 ग्रॅम ते असतात. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी 1000 ग्रॅम अपॉन ग्रॅम असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. ब्रॅकेट त्याची पॉवर जी ती 1 आहे ती 1 आपण या ठिकाणी घेऊ. आणि सेकंद आहे म्हणजे तो फक्त तुमच्या त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी आणि ब्रॅकेट रेस टू -2 दिले. बरोबर? सेकंद तुम्ही कॅन्सल करा. आता इथं तुम्ही सीएम कॅन्सल करू शकता, जी जो आहे त्या ठिकाणी कॅन्सल करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा फॅक्टर जो मिळेल तो फक्त या ठिकाणी 100 रेस टू 2 इथे मिळेल 1000 रेस टू 1 आणि इथं तुमचा राहील फक्त हा 1. बरोबर? कारण हा 1 रेस टू -2 1 रेस टू -2 म्हणजे काय असेल तर तो 1 अपॉन 1 रेस टू 2 1 अपॉन 1 रेस टू 2. बरोबर? हे समजून घ्या. 1 रेस टू -2 म्हणजे तो काय होईल -2 म्हणजे हा किलोमीटर जाईल पॉवर असेल 1 अपॉन 1 रेस टू 2. 1 रेस टू 2 म्हणजे काय होईल 1 स्क्वेअर म्हणजे 1
आणि 1/1 म्हणजे 1. तेच आपण या ठिकाणी लिहितो. बरोबर. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला काही अडचण नाही. 1 ने मल्टिप्लाय केलं काय नाही केलं काय फरक काही पडत नाही. 100 स्क्वेअर आहे म्हणजे आपण हे कसं लिहू शकतो, 100 म्हणजे 10⁻², ब्रॅकेट रेस टू 2. 100 चा अर्थ काय असतो 10 स्क्वेअर. इथं 1000 आहे म्हणजे ती पॉवर आपण 10⁻³ अशी लिहू शकतो, ब्रॅकेट रेस टू 1. 10⁻², ब्रॅकेट रेस टू 2 म्हणजे काय होईल तो x इक्वल्स टू 10⁻⁴ इंटू 10⁻³ रेस टू 1 तो होईल तुमचा 10⁻³ आता बेस सारखे 10 पॉवरची ऍडिशन. जसं तुम्हाला a⁻m इंटू a⁻n बिकम्स इक्वल्स टू काय झालं तुमचा तर a⁻m प्लस n. तसंच या ठिकाणी आहे, हा तुमचा होईल x इंटू इज इक्वल टू 10⁻⁻7 अर्ग. बरोबर. म्हणजे x ची जी व्हॅल्यू तुमची ती काय आली तर ती 10⁻⁻7 त्या ठिकाणी आली. बरोबर. x ची जी व्हॅल्यू आहे तुमची ती काय आली तर ती आली 10⁻7 सॉरी +7 ती -7 नाही, काय आली तुमची ती +7. बरोबर. आता ह्या ठिकाणी आपण हे जे तुम्हाला सुरुवातीला आपण जी इक्वेशन घेतलं किंवा जी कंडिशन घेतली तेच तुम्हाला आपण थोडंसं या ठिकाणी बघू की आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं की 1 जूल बिकम्स इक्वल टू काय तर x अर्ग. आता x ची व्हॅल्यू जी आहे ती आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे 1 जूल बिकम्स इक्वल टू काय होईल तुमचा तर तो 10⁻⁷ अर्ग. म्हणजे हे झालं तुमचं युनिट जे आहे त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर. आणि ते कन्व्हर्जन फॅक्टर जे आहे ते आपण डायमेन्शनल एनालिसिस घेऊन त्या ठिकाणी प्रूव्ह केलं किंवा ते आपण त्या ठिकाणी डिराइव्ह केलं. ओके. अशा प्रकारची ही क्वांटिटी जी आहे ती आपल्याला आज बघता आली. म्हणजे 1 जूल बिकम्स इक्वल्स टू x अर्ग जो आहे तो x नेमका किती तो 10⁻⁷ आहे. म्हणजे तुम्ही 10⁻⁷ अर्ग म्हणजे 1 जूल म्हणू शकता किंवा 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ अर्ग असं पण त्या ठिकाणी म्हणू शकता. म्हणजे जसं आपण या ठिकाणी केलं की 1 किलोग्राम म्हणजे किती, 1 किलोग्राम म्हणजे किती तर 1000 ग्रॅम असा हा कन्व्हर्जन फॅक्टरचा प्रकार आहे. बरोबर. किंवा 1000 ग्रॅम म्हणजे किती तर तो असेल 1 किलोग्राम. युनिट सारखं म्हणजे क्वांटिटी एकच आहे, ही पण मास आहे ही पण मास आहे, फक्त सिस्टीम त्याचे आपण वेगवेगळे घेतोय. 1 किलोग्राम मध्ये तर 1 ग्रॅम मध्ये. ओके. अशा प्रकारे या तिघी ज्या महत्त्वाच्या क्वांटिटी होत्या, महत्त्वाचे डायमेन्शनल एनालिसिसचे टाइप्स होते ते आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहे. थोडासा पार्ट आपल्या या चॅप्टरचा बाकी आहे. 1-2 लेक्चर मध्ये समजा तुमचं थेरोटिकल पार्ट संपण्याच्या मार्गाकडे असेल. आजच्या लेक्चरला आपण याच ठिकाणी थांबू. नोट्स जे आहे ते याच्या मी कालच्याच लेक्चरला तुम्हाला पाठवलेलं आहे, त्याच्यामुळे आजच्या लेक्चरला नोट्स काही पाठवले जाणार नाही. एवढंच तुम्ही त्या ठिकाणी याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. पॉईंट कुठे अडचणीचा वाटला किंवा समजला नाही तर मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता माझ्या नंबरवरती. ओके. थँक्यू.